शेतकऱ्यांसाठी 11 मार्च महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. कामगार कुटुंबातील मुलींसाठी 51,000 रुपयांचे कन्यादान. कामगार व त्यांच्या पाल्यासाठी हिताचा आणखी एक उपक्रम सरकारच्या माध्यमातून सुरू. मान्यता मिळाल्या, आता लाभार्थी निवडीची लगबग. समाज कल्याण विभागातर्फे अनुदान जाहीर. स्प्रिंकलर, झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीनसाठी 100% अनुदान. सावित्रींच्या लेकींची पायपीट थांबणार. सायकलसाठी 5,000 रुपये अनुदान मिळणार. 2 महिन्यात 19,151 घरकुलांना मिळाली मंजुरी. तुम्ही अर्ज केला का? बांधकामाच्या टप्प्यानुसार मिळतो निधी. अनुदानात वाढीची मागणी. अवकाळीच्या नुकसानीपोटी पहिला टप्पा शासनाकडून प्राप्त. ई-KYC शिवाय मिळणार नाही रक्कम. 70 लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांकडून 655 कोटी रुपये. पंजाब शेतकऱ्यांचा 62 ठिकाणी रेल्वे रोको. हरियाणा, राजस्थानात आंदोलकांची धरपकड सुरू. राज्यात सर्वत्र मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. बांगलादेश आयात शुल्कामुळे राज्यातील संत्री उत्पादक संकटात. कवडीमोल दराने संत्री विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी. अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीने मवियात मोठा वाद. खिचडी घोटाळ्यातील चौकशी सुरू असताना उमेदवारी दिलीच कशी? निरुपम यांची विचारणा. आचारसंहितेपूर्वी सगळे सोयरे अधिसूचना. सरकारचा मोठा निर्णय. शिंदे, फडणवीस, अजित पवार पुन्हा दिल्लीत. जागा वाटपासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी करणार वाटाघाटी. रवींद्र वायकर शिंदेच्या शिवसेनेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.